नमस्कार मित्रांनो, मी सतीश सोळंके स्वागत करतो आपल्या मराठी रिसर्चर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बऱ्याच वेळेपासून चर्चेत असणारा कायदा म्हणजे CAA. CAA आहे तरी काय? CAA आहे 3 लेटर्स, पण कॉन्ट्रोवर्सीचा पण विषय झाला आहे. पण CAA नेमकं आहे तरी काय, हे नेमकं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, नागरिकत्व सुधारणा कायदा. भारतीय संसदेने नागरिकत्व सुधारणा कायदा हा संमत केला आहे, जो देशाच्या नागरिकत्वाचे नियमन करणाऱ्या विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करणारा विधेयक आहे. मित्रांनो, हा कायदा काय म्हणतो तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमधून 31 डिसेंबर 2014 या दिवसापासून किंवा त्या आधीपासून जे लोक भारतात स्थलांतरित झालेले आहेत, अशा लोकांना भारताची सिटिझनशिप देण्यात येणार आहे, हा कायदा असे म्हणतो. पण कोणत्या कम्युनिटीला सिटिझनशिप देणार आहे ते म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई या कम्युनिटीला भारताची सिटिझनशिप देण्यात यावी या कायद्यात असे समाविष्ट आहे. पासपोर्ट किंवा कागदपत्रांशिवाय भारतामध्ये प्रवेश करणारे लोक किंवा टाइम लिमिट दिलेल्या वेळेच्या पलीकडे राहणारे लोक, अशा लोकांना परदेशी घोषित करण्याचे ठरवलेले आहे. स्थलांतरितांनी भारतामध्ये आश्रय घेतला आणि या कायद्याद्वारे त्यांना माफीचा प्रस्ताव देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि ज्या काही नागरिकत्वातील अडचणी दूर करून त्यांना सिटिझनशिप देण्यात येणार आहे. 11 वर्षाची निवासी आवश्यकता कमी करून आता ती 6 वर्ष करण्यात आलेली आहे. टू नोट, CAA हा कायदा इंडियन सिटिझनशिप लॉ आणि इमायग्रेशन लॉला बदलवत नाही. तो फक्त धार्मिक छळातून पळून येणाऱ्या निर्वासितांना भारताची सिटिझनशिप जलद मार्गाने प्रदान करतो. CAA हा कायदा कॉन्ट्रोवर्शियल, वादग्रस्त परिस्थितीचे रूप का धारण करतोय, तर यावर विरोधकांचे काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेऊया. नंबर 1 म्हणजे विरोधकांचे असे म्हणणे आहे की हा कायदा पूर्णपणे बहिष्कृत आहे आणि तो धर्मनिरपेक्ष या तत्वांचे तो उल्लंघन करतो. म्हणजे त्यांचे असे म्हणणे आहे की आपल्या नागरिकांविरुद्ध धार्मिक भेदभाव करण्यास प्रतिबंधित करते आणि सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समानता आणि समान संरक्षणाची हमी देते. तर या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट मधून मुस्लिमांना का वगळण्यात आलेले आहे, असा प्रश्न विरोधकांचा आहे. हा कायदा मुख्यतः कॉन्ट्रोवर्शियल झालेला आहे. 2, हा कायदा आश्रयाच्या भाषेत आहे आणि तो परदेशी लोकांना निर्देशित करतो, पण त्याचा मुख्य उद्देश मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द करणे आहे, असा विरोधकांचे आहे. हे झालं नंबर 2 चं रिझन. हा कायदा खऱ्या अर्थाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेला आहे. तर यामध्ये मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांचा समावेश यामध्ये का केला गेलेला नाही, असा प्रश्न पण विरोधकांचा आहे. असे पण म्हणणे आहे की काही मुस्लिम जमाती आहेत की त्यांच्या देशात त्यांच्यावर अन्याय होतो, जसे की पाकिस्तानमधील अहमदी आणि म्यानमारमधील रोहिंग्या या जमाती आहेत की त्यांच्या देशात त्यांच्यावर अन्याय होतो. मित्रांनो, असा एक काही टाइम होता की भारतातील काही जनता रोहिंग्या या जमातीला बाहेर पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेली. नंबर 4 म्हणजे विरोधकांचं असं म्हणणं आहे की BJP हा कायदा इलेक्शन जवळ आले म्हणूनच का लागू करत आहे, त्यांना आधी लागू करता येत नव्हता का? BJPचं हा कायदा लागू करण्यामागे एक उद्दिष्ट आहे की त्यांना त्यांची स्वतःची वोट बँक भरवायची आहे. रिझन यामुळे हा कायदा कॉन्ट्रोवर्सीचा विषय झालेला आहे. मित्रांनो, आता ह्या कायद्यावर गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे तिन्ही इस्लामिक कंट्री आहेत आणि तेथील मुस्लिमांना अल्पसंख्याक घोषित करता येणार नाही, म्हणून यामध्ये ते वगळण्यात आलेले आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. यामुळे हे असून सुद्धा 200हून अधिक पिटिशन्स सुप्रीम कोर्टमध्ये CAA या कायद्याविरुद्ध पडलेले आहेत आणि त्या CAA या कायद्याला चॅलेंज करत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील धार्मिक छळातून पळून येणाऱ्या निर्वासितांना सिटिझनशिप जलद मार्गाने प्रदान करतो. हे झालं नंबर 2 चं ओपिनियन. काही 6 धर्माचे लोक आहेत: हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन. यातील धार्मिक अनुयायातील छळलेल्या लोकांसाठी भारत ही एकमात्र पवित्र मातृभूमी आहे आणि दक्षिण आशियातील कोणत्याही देशामध्ये त्यांच्यासाठी वास्तववादी निर्वासन करण्यासाठी पर्याय नाही. मेन म्हणजे हा कायदा कोणत्याही मुस्लिमांना
भारतामध्ये स्थलांतरित होण्यासाठी रोकत नाही. मुस्लिम कोणत्याही कायदेशीर मार्गाने भारतात स्थलांतरित होऊ शकतात. गव्हर्नमेंटचे असे म्हणणे आहे की हा कायदा खूप दिवसापासून प्रलंबित होता आणि तो आता आवश्यक आहे, कारण भारतामध्ये ज्या धार्मिक अनुयायांनी आश्रय घेतलेला आहे त्यांना या कायद्याने एक दिलासा दिला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. हाच ओपिनियन म्हणजे भारत देश हा आता विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहे. आणि काय फायदा जर एवढा मजबूत देश असण्याचा, जर आपण आपल्या मूळ निवासी लोकांना या वेळेस या टायमाला वाचवू शकलो नाही किंवा त्यांना दिलासा देऊ शकलो नाही, असे पण सरकारचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच त्यांना सिटिझनशिप देऊन एक दिलासा देण्यात येणार आहे. म्हणजे रोहिंग्या आणि अहमदी ही काही पाकिस्तान आणि म्यानमारमधील मुस्लिम जमाती आहे, त्यांना अल्पसंख्याकमध्ये मोडता येणार नाही, कारण ते इस्लामिक कंट्रीमधून बिलॉंग करतात. मुस्लिम कम्युनिटीला जर भारताची सिटिझनशिप हवी आहे, तर भारत स्वतंत्र होण्याच्या वेळेस भारताचे वेगवेगळे तुकडे करण्याचा काही फायदा नव्हता. जसे की पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे काही भारताचे तुकडे झालेले आहेत, त्यांचा काही आता फायदा नाही. म्हणजे त्यांना आता भारताची सिटिझनशिप पाहिजे, यात काही अर्थ नाही, असे पण सरकारचे म्हणणे आहे. देशात त्यांच्यावरच जर अन्याय होत असला तर यामध्ये भारताचा काही दोष नाही, असे पण हे सरकारचे म्हणणे आहे. मी ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.